अर्थात जे मला समजलं नाही ते तुम्हाला सुद्धा कदाचित समजलं नसेलच म्हणा. म्हणजे आता कसं झालंय, नार्वेकरांनी असं दाखवून दिलंय की मी एकटाच शहाणा आणि बाकी आपण सगळे वेडेच आहोत. बरं ठीक आहे, या सगळ्या कायदेशीर कचाट्यात कुठली घटना कुठं जोडली, कुठलं पात्र कुठं जोडलंय, सोडून देऊ विषय. फक्त एकच प्रश्न राहुल नार्वेकरांना आहे की तुम्ही 1.5 तास निर्णय वाचला, 1.5 वर्ष निर्णय घेण्यासाठी लावला आणि निर्णय काय दिला? जे जसं आहे ते सगळं तसंच राहणार. काय राव, नुसता पोरखेळ लावलाय का काय? असंच वाटलं ना तुम्हाला पण? असो, या सगळ्या राड्यांवरती बच्चू कडू सध्या बराच घरचा आहेर देत आहेत. इथे बच्चू कडूंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली तुम्हीच बघा आणि हा कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा बरं का. त्याच्यात मेहनत आहे, प्रचंड काम शिंदे साहेबांनी केलं. जी काही माहिती कसं आहे का, आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूने लागत असतो आणि 50-56 आमदारापैकी 40 आमदार जर शिंदे साहेबांच्या बाजूने आहे, अर्थातच शिवसेना तिकडे आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. मला वाटते खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या ताकदीवर लढा असं त्याचा